100 दिवस या चित्रपटाला पूर्ण झाल्याबद्दल तुम्ही सगळेजण आम्हाला शाबासकी द्यायला किंवा आमचं अभिनंदन करायला, कौतुक करायला इकडे जमलात, त्याबद्दल सर्व टीमच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानतो. दिलीप प्रभावळकरांपासून आपण सुरुवात करू. दिलीप सुरुवात यांनी केली सिनेमाची सुरुवात त्यांनी केली आहे. परंतु मला तुला एक दोन प्रश्न असे पहिल्यांदा विचारायचे आहेत की ही दशावतारमधली बाबुली मेस्त्रीची भूमिका स्वीकारण्यामागे तुझी प्रेरणा काय होती? ही भूमिका वाचल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती? आणि या व्यक्तिरेखेसाठी शारीरिक, मानसिक किंवा भावनिक पातळीवर कोणती तयारी केली? बापरे, बराच मोठा पडला. मी थोडं नवीन कुठलंही प्रोजेक्ट केलं, नवीन कुठलाही एक सिनेमाची स्क्रिप्ट आली की थोडासा काय म्हणतात त्याला उदासीन असतो. म्हणजे अगदी लगेच चला घेऊया असं म्हणत नाही. बघूया, घेऊया, नको रे वगैरे असं ही पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. तर याच्यामध्ये मला असं वाटलं की त्यांनी जेव्हा संकल्पना सांगितली, त्याची ती स्टोरी सांगितली, मला खूपच इंटरेस्टिंग वाटली स्टोरी. आणि मला असं शक्यता वाटल्या याच्यामध्ये करण्यासारखं काहीतरी आहे. तर त्या मला असं वाटतं की इतकी वर्ष काम केल्यानंतर, तिन्ही माध्यमात काम केल्यानंतर एखाद्या भूमिकेचा वास लागतो म्हणतात, तसं या भूमिकेचा मला एक शक्यतांचा वास असं लागला की बाबा याच्यामध्ये काहीतरी क्लिअरली दिसत नाही, पण याच्यामध्ये काहीतरी करण्यासारखं आहे, काहीतरी नवं आहे, काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी आव्हानात्मक आहे, मी काही करून बघण्यासारखं आहे असं मला. म्हणजे यांनी जे क्लिअरली सगळं ती कथा बघितली असेल किंवा सगळ्या पात्रांची रचना आणि काय ते सगळं तसं मी बघितलं नाही. मी फक्त त्या बाबुली कॅरेक्टरबद्दल बघत होतो. तर मला सुरुवातीलाच ही फार कथा छान वाटली. याच्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे असं वाटलं, म्हणून मी ही पहिली ही झाली माझी. आता शारीरिक, मानसिक आणि भावनिक म्हणशील तर शारीरिक तयारी केली नाही, कारण तो तयारी करायला वाव नव्हता, कारण मला या सिनेमा शूटिंग सुरू व्हायच्या आधी मला चिकूनगुनिया झाला होता. त्याच्यामुळे शारीरिक एका बाजूने फार मी जाऊ शकत नाही असं याला. आणि कळवलं मी, म्हटलं तुम्ही माझ्यासाठी काही थांबू नका आणि तुम्ही करा, कारण मोठं प्रोजेक्ट होतं खूप. कोकणातच शूटिंग होतं सगळं, कुडाळला आम्ही राहिलो होतो आणि आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये शूटिंग होतं. तर माझ्यासाठी थांबू नका. नाही, आम्ही थांबतो म्हणाल ते. आणि मग इथे डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही आत्ता काही जाऊन शूटिंग करू शकत नाही. त्यांनी स्टेरॉइड वगैरे मला दिलं आणि सगळं ताप सुरू केलं आणि याला वेळ लागतो रिकवर व्हायला. तर मी किती वेळ लागतो त्यांनी सांगितलं मला, अमुक एक अमुक मुदतीत. मग त्याच्यापेक्षा कमी मुदतीचं कोण डॉक्टर सांगेल म्हणून मी 2-3 डॉक्टर्सना विचारलं वेगवेगळ्या की कोणीतरी परमिशन देईल, पण कोणी परमिशन दिली नाही. आणि मग तो बरा झाला असं वाटण्या इतपत मला बरं वाटायला लागल्यावर काही आठवड्यांनी मी शूटिंग ते केलं. पण मला सांगायला काय आनंदही होतो, आश्चर्य वाटतं, नवलही वाटतं की मला या संपूर्ण त्या शूटिंगच्या काळामध्ये चिकूनगुन्याची लक्षणं म्हणा किंवा काही असं काहीही जाणवलं नाही. म्हणजे मला कशामुळे मला माहीत नाही, पण त्या शारीरिक ज्याला म्हणता येईल त्या शारीरिक मला थकवा किंवा असा काही जाणवला नाही कुठल्याच. मी त्यात जंगलातली पळापळ होती. या अभिनय बेर्डेला जेव्हा मी किडनॅप करतो आणि लपवतो वगैरे, त्यावेळेला जंगलातली खूप पळापळ होती, अगदी काट्याकुट्यांना वगैरे अशी. त्याच्यानंतर पोहणं होतं, रेस रवी काळे तांडेलबरोबर लावतो सरपंचाबरोबर. पोहणंसुद्धा ते उथळ पाण्यात, खोल पाण्यात, खाडीच्या पाण्यात, अंडर वॉटर पाण्याच्या खाली असं सगळं शूटिंग होतं. ते करताना मला चिकनगुन्याचे काही त्रास झाला नाही. त्रास मला एकदाच झाला, त्यावेळेला सिद्धार्थ मेनन पण होता बरोबर. त्या स्वयंपाकघरातल्या सीन्समध्ये जेव्हा मी त्याला भरवतो, हा सीन जो होता, त्यावेळेला मला मांडी घालता येत नव्हती. मात्र त्याला मला मी सांगितलं सुबोधला की बारे म्हटलं मला दोन्ही पाय दुमडता येत नाहीत. तर तो म्हणाला की तुम्हाला जसं जमेल तसं बसा. मग मी जेमतेम डावा पाय दुमडून आणि उजवा पाय असा वरती घेऊन बसलो होतो. तो म्हणजे कोकणातले लोक असेच बसतात जेवायला. म्हटलं बरंच जा इथं पण ते मग प्रत्येक शॉट नंतर मग हा मात्र मला सिद्धार्थ हळूच सांगायचा, दिलीप काका तुमच्या पायाला सूज आली आहे म्हणून. तर ते मला त्या लोकांनी सांगितल्यामुळे कळलं. बाकी एरवी मला तसं काही त्रास संपूर्ण शूटिंगमध्ये खरंच जाणवलं नाही. त्याच्यामुळे मला आता ते शारीरिक ते आणि मानसिक म्हणण्यापेक्षा मानसिक म्हणजे त्या तयारीचा भाग ते स्क्रिप्ट वाचताना हळूहळू करत गेलो. आणि भावनिक त्याच्यामध्ये जे होतं ते सुबोधच्या सांगण्यावरून शूटिंगमध्ये झालं. त्याच्यामुळे शूटिंग करता करता त्या बाबुलीच्या ऐकून त्याचे भावनिक कल्लोळ म्हणा किंवा त्याचे एकूण ज्या काही भावनिक नातं जे मुलाशी आहे, गावाशी आहे, पर्यावरणाशी आहे, निसर्गाशी आहे,
कलेशी आहे म्हणजे दशावतार कलेशी, हे सगळे भावनिक त्यातल्या ज्या गोष्टी होत्या ज्या फार महत्त्वाच्या होत्या, इमोशनल बॉन्डिंग ज्याला म्हणता येईल, ते फार सबूंनी छान त्याच्यामध्ये दाखवलं होतं. तर ते मला शूटिंग करता करता सापडत गेलं. त्याच्यामुळे अशा शारीरिक, मानसिक, भावनिक तिन्ही पातळ्यांवर मी लढत लढत ही ते शूटिंग पूर्ण केलं. आणि या सगळ्या शूटिंगच्या ग्रुपनी कोऑपरेशन खूप छान दिलं. विशेषतः हे आमचे यंग म्हणजे तरुण मुलं जी आहेत त्यांच्याकडनं म्हणजे काय म्हणतात त्याला, संसर्गजन्य त्यांचा उत्साह, ऊर्जा, कॉन्फिडन्स आणि हे सगळं असल्यामुळे ते मी घेत गेलो. त्याचा मला उपयोग झाला. सिद्धार्थ मेनन असेल, प्रियदर्शनी असेल, अभिनय बेर्डे असेल, तर त्यांनी खूपच कोऑपरेशन छान दिलं. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही शूटिंगच्या दरम्यान. ते शारीरिक, भावनिक, मानसिक असं सविस्तर होतं. म्हणजे एखाद्या म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप कठीण शब्द वापरल्यानंतर प्रश्नामध्ये उत्तर कसं गमतीदार द्यायचं ह्याच्याकडनं शिकायला पाहिजे. सुबोध, आता तुझ्याकडे येतो मी की दशावतार, प्रश्न अगदीच नेहमीच आहे तुला की ही चित्रपटाची संकल्पना सुचण्यामागची तुझी मूळ प्रेरणा काय होती आणि लोककलेचीच निवड तू का केलीस हा चित्रपट दिग्दर्शित करताना, आणि दशावतार ही लोककला वैयक्तिक पातळीवर काय अर्थ दर्शवते तुझ्या आयुष्यामध्ये? या तिन्ही प्रश्नांचं वेगळं वेगळं उत्तर करायचं एकत्र दिलं एकत्र, हा एक गोषवाराच होईल तो असा. म्हणूनच ते तसं विचार. तर मुळात माझा आजोळ कोकणात आहे, घर कोकणात आहे. तर लहानपणीपासून कोकणात जाणं हे एक रोजच्या आयुष्याचा भाग एक होता की प्रत्येक सुट्टी पडली की कोकणात जायचं आणि मग सुट्टी संपेपर्यंत कोकणात आजोळी राहायचं. आणि त्यामुळे हे जे चित्रपटामधलं जे वातावरण आहे, जो निसर्ग आहे, त्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, न्यूअन्सेस आहेत किंवा दशावतार आहेत, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी होत्या. त्यामुळे त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नव्हतं. पण लहानपणीपासून ते दशावतार पाहून पाहून ना त्याचं एक फॅसिनेशन क्रिएट झालं होतं. कारण दशावतार जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर साधारण एक 750-800 वर्षांपासून चालत आलेली एक नाट्यकला आहे. आणि ती लहानपणी आम्हाला बघताना ती असं काही एवढी खूप ग्रेट काहीतरी आपण पाहतोय याचं काही भान नव्हतं. पण मुलांसाठी ते एक मनोरंजनाचं गमतीशीर एक त्यावेळेचं कोकणातलं साधन होतं. कारण की त्यावेळेला कोकणात तेवढ्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी पूर्ण वेळ नसायची, टी व्हीज नव्हते किंवा टी व्ही आलेले असले तरी बहुतेक वेळेला तो अँटिना सरळ करण्यातच वेळ जायचा वगैरे, असा सगळा प्रकार होता. तर त्याच्यामुळे गावातल्या मंदिरांमधली कीर्तनं आणि भजनं आणि दशावतार हा मुख्य मनोरंजनाचा भाग होता. आणि ही सगळी रात्री उशिरा सुरू होतात आणि उत्तर रात्रीपर्यंत किंवा पहाटेपर्यंत दशावतार रंगतात आणि लहान मुलं तोपर्यंत झोपतात. त्यामुळे मला आमच्या अंगणातले पण जे दशावतार आठवतात ते असे अंदूक अंदूक आठवायचे लहानपणीचे. ज्यावेळेला बहुतेक वेळेला आम्हाला झोप लागलेली असायची आणि खलनायकाची एंट्री होताना खूप म्युझिक वाजतं, त्याच्याने जाग यायची आणि आपल्याला काहीतरी एक खूप रंगलेले चेहरे दिसत आहेत वगैरे, अशा धूसर आठवणी होत्या. पण एकांकिका करत असताना किंवा त्याच्यानंतरच्या काळात नाटक करत असताना पुन्हा दशावतार पाहण्याचा योग आला. किंवा मी सुजय ओंकार रेग्युलरली कोकणात फिरायला जायचो, त्याच्यामुळे आम्ही दशावतार पाहू लागलो. आणि मग जे आपण सतत पाहतो, जे आपल्या आयुष्याचा भाग झालेलं असतं ते आपल्या कामामध्ये उतरतं असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे दशावतार हा स्वाभाविकपणे एक महत्त्वाचा भाग वाटला या कथेचा. दुसरी गोष्ट अशी वाटली की दशावतार ही लोककला फक्त सिंधुदुर्गापुरती मर्यादित आहे असं मला वाटत होतं. कारण की ती तेवढ्या मोठ्या प्रमाणावर पाहिली गेली नव्हती सिंधुदुर्ग बाहेर. तर ती पाहिली जावी, या निमित्ताने तिची तोंडओळख जगाला व्हावी असं वाटलं. तो एक स्वाभाविक आपला मातीतला भाग झाला. आणि कोकणातल्या निसर्गाचं लहानपणीपासूनचं जे वेड होतं की त्या जंगलांमध्ये चालत असताना करवंदांच्या जाळ्यांमधनं करवंद तोडून खायची किंवा रातांबे खायचे, आंबे खायचे, जंगलांमध्ये भटकायचं. तर हे सगळं कुठेतरी गोष्टी रूपात आपल्याला लोकांना तो एक्सपिरियन्स देता आला तर तो द्यावा, हे त्यातलं एक बेसिक होतं. आणि तिथला जो पर्यावरणाचा विषय आहे जो आपल्याला जास्त बोचरा आहे पण तो मांडताना मनोरंजनाच्या माध्यमातून मांडला जावा असं वाटत होतं. तर या सगळ्याचं मिश्रण कुठेतरी ते झालं आणि त्यातनं ही कथा सुचली. आणि असं लक्षात आलं की ती कथा सादर करताना दशावतारी अंगाने किंवा दशावतारी लोककलेच्या माध्यमातून मनोरंजन, प्रबोधन आणि त्याचबरोबर एक लोककला लोकांपर्यंत त्याची तोंड ओळख करून देता येईल, हे सगळ्याचं मिश्रण होऊ शकेल. त्याच्यामुळे ती एक गोष्ट रचली गेली. आता तू बोलताना जो उल्लेख केलास की सिंधुदुर्ग
जिल्ह्यापुरती किंवा कोकणापुरती दशावतार ही कला मर्यादित स्वरूपात लोकांना माहीत होती. मला सुजय तुला हा प्रश्न विचारायचा आहे निर्माता म्हणून, की या चित्रपटाची निर्मिती करताना हे तुला एक हर्डल वाटलं का? कारण जनरली हे बघ कसं होतं अशा वेळेला मला पण असे रिएक्शन्स, कारण मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे या चित्रपटामध्ये, मला रिएक्शन्स अशा होत्या की हा फक्त कोकणातल्याच लोकांना कळेल, भावेल, तेवढ्याच पुरता प्रेक्षक असेल. पण सांगायला आनंद वाटतो की पुण्यामध्ये याला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. तर अशा पद्धतीची निर्मिती करताना असे निर्णय घेताना तू ते कसे घेतलेस, त्याच्यात तुला काय वेगळं वाटलं? आणि महत्त्वाचा विषय ते म्हणजे सुबोध शेजारी बसला तरी सुद्धा विचारतो की या चित्रपटासाठी बजेट ठरवताना तू कोणत्या गोष्टी प्राधान्याने लक्षात ठेवल्या होत्यास आणि त्या कितपत सक्सेसफुल झाल्या? आता सक्सेसफुल झालाय असं म्हणू शकतो. फिल्म रिलीज झालेली, सक्सेसफुल झालेली. तर सुरुवातीला जेव्हा ही सुबोधने कथा ऐकवली तेव्हा त्या कथेतच एवढं होतं की ती सांगायलाच पाहिजे असं एक कुठेतरी एक आपल्यात अर्ज असते ना, तर ती होती. त्यावेळेला ती दशावतार आहे म्हणून ती बघितली जाईल नाही जाईल हा विचारच नाही आला खरं तर. ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि आम्ही गेले 14 वर्ष आमची कंपनी जी चालवतोय ते जाहिराती वेगवेगळ्या गोष्टी करत आलोय. पण आपली पहिली फिल्म म्हणून जी यायला पाहिजे तर ती हीच पाहिजे, ती अशाच पद्धतीने आली पाहिजे, हा एक कुठेतरी विचार होता आणि त्याच्यात दशावतार खूप योग्य पद्धतीने होती. पण ते झाल्यानंतर म्हणजे एकदा तो डिसिजन घेतला की आपण हे करूया, पण तुम्ही जसं म्हणालात की ही मर्यादित राहील का, म्हणजे आपलं पण बऱ्याच वेळा डिस्कशन झालं की म्हणजे अगदी नाव ह्याचं दशावतार ठेवलं आपण तर हे कोकणापुरतीच वाटेल का, म्हणजे अगदी म्हणजे जे नाव आता सगळ्यांचं खरं तर रोजच्या याच्यातलं झालेलं आहे या फिल्ममुळे, त्याच्या आमच्यासाठी बरेच आम्ही त्याच्यावरती विचार झाला वाद म्हणजे अगदी सांगायचं झालं तर दुर्दैवाचे दशावतार म्हणून निगेटिव्ह वाटेल का, हां इतक्या पातळीवरती चर्चा झाली होती. पण मला वाटतं हे सगळे विचार वाद होतानाच कुठेतरी आपल्याला योग्य दिशा मिळते. म्हणजे ते झाले नसते तर कदाचित म्हणजे चुकलं असतं, पण हे सगळे झाले त्याच्यामुळे एक योग्य दिशा आणि आपणच स्वतःला मला वाटतं कन्व्हिन्स किंवा कन्व्हिक्शन आपलं स्ट्रॉंग होत जातं. जेव्हा आपण एखादी कलाकृती आणत असतो तेव्हा आपण जेवढे त्याच्यात नर्वस असतो आणि ते आपल्याला आपण त्या नर्वसनेसवरती मात करत 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 जेव्हा आणतो काहीतरी तेव्हा त्याच्यात खरं तर म्हणजे पॉवर येते असं मला वाटतं. आणि निर्मिती सांगितलं तर हा म्हणजे हा वेगळा विषय अख्खा. तर पण खूप त्याच्यात वाद झाले, विवाद झाले, पॉझिटिव्हली झाले सगळे. कारण का असं होतं की आम्ही दोघे अगदी 20 वर्षांपासून मित्र आहोत आणि इथे दोघांना एक वेगळा रोल प्ले करायचा होता, याला दिग्दर्शकाचा मला निर्मात्याचा. तर त्याच्यामुळे ते खूप अवघड होतं. पण एकच होतं की आमच्या अख्ख्या टीममध्ये हेतू होता की आपल्याला चांगलं काहीतरी आणायचं आहे आणि त्याच्यामुळे ही द बिगेस्ट म्हणजे काय बिगेस्ट बजेट फिल्म तशाप्रमाणे असेल सुरुवातीला प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने. पण तो कधी म्हणजे त्याचं हे नव्हतं, त्याचं कधी दडपण तसं नव्हतं. दडपण होतं की हे आपल्याला शक्य म्हणजे आपल्याला एक्झिक्यूट करता येईल ना, आपल्याला हे शेवटपर्यंत लोकांपर्यंत आणता येईल ना, याचं दडपण नक्कीच होतं. पण अरे बापरे एवढा मोठा पसारा आहे हा कसा होईल, मला वाटतं तो आम्ही एका पॉईंटपर्यंत होतो आणि एकदा ते ठरवलं की नाही आता हे करायचं आहे तर उद्या जे काय होईल. फिल्म अशी गोष्ट आहे की जी पसंतीस पडली तर लोक डोक्यावर धरतात, नाही आवडली तर ती म्हणजे दुसऱ्या दिवशी ती साफ होते. तर हे अगदी मनात शेवटी एक व्यवसायाचा भाग हो असतो. आहे. तर हे पक्क झाल्यानंतर मात्र त्याच्यात म्हणजे त्याच्यात कुठेही मग तो परत विचार आला नाही. मग पुढे हेच होतं की हे आपण चांगल्या पद्धतीने ऑप्टिमम प्रोडक्शन व्हॅल्यूजने चांगल्या एका प्लॅनिंगने हे कसं करू शकू, त्याचं दडपण आणि मग ते कसं एक्झिक्यूट करत जाणं ह्याच्यावरती मग फोकस राहिला. सिद्धार्थ, तुझा हा रोल हा तुझ्या आधीच्या रोल्सपेक्षा वेगळा रोल आहे आणि विशेष करून त्यात बोलायचं झालं तर तू सिद्धार्थ मेनन, मी उगाचचा उल्लेख करतो, तू उत्तम मराठी बोलतोस मला माहिती आहे, परंतु प्रेक्षकांच्या मनात ती एक नेहमी प्रतिक्रिया असते हा सिद्धार्थ मेनन आहे तर हा कसा काय मराठी चांगला बोलतो एक, आणि त्याच्यात तर तुला पुढचा टप्पा गाठायचा होता, तुला मालवणी भाषेत बोलायचं होतं. तर तू या रोलसाठी या दिशेने कसे प्रयत्न केलेस? नाही, माझ्यासाठी खरं तर प्रत्येक सिनेमा हा वेगळाच अनुभव आहे. म्हणजे ती कुठलीही भाषा का असेना,
ते मी फार जनरलाइज नाही करत, मी त्याला नेहमी पर्सनलाइज करतो जरा जास्त. म्हणजे हिंदीत असेल किंवा इंग्रजीत असेल, त्या पात्राचं व्हॉइस किंवा त्याची एक भाषा असते, ती जेनरिक नसते, ती त्याची एक भाषा असते. तर मी तिथून सुरुवात करतो नेहमी. आणि म्हणजे सुबोध कोकणाचा आहे, ओंकार पण तिकडचा आहे, आणि जे आपले लिरिसिस्ट आणि डायलॉग रायटर आहेत गुरु ठाकूर, तर त्यांनीच लिहिले. तर माझं नशीब की ते होते पहिले 10 दिवस. तर मी त्यांना गाठलं. म्हणजे ते आम्ही जिथे राहत होतो, आम्ही आमचे रूम्स एकदम साईड बाय साईड होते. तर मी जाऊन नॉक केलं त्याच्या दरवाजाला आणि मी त्याच्याबरोबर बसलो, डायलॉग बाय डायलॉग. आणि काय होतं की जेव्हा आपल्याला भाषा माहिती असते तेव्हा आपल्याला इम्प्रोवाइज करता येतं. तर तो सेटवर होता, तर अनेकदा मला काहीतरी सुचायचं आणि मग मी गुरूंना जाऊन विचारायचो की हे असं मला म्हणायचं, तर ते कसं म्हणता येईल. माझं नशीब की मी पुण्यातच वाढलो आणि मी खूप फिरलो आहे. म्हणजे कोकण मी खूप फिरलो आहे. अनेक माझे मित्रमैत्रिणी आहेत कोकणातून, तर त्यांच्या घरी मी गेलो आहे. तर सबकॉन्शियसली त्याचा एक रिदम, काय एक गोडवा, ते मला माहितीच होतं त्या सगळ्या ट्रॅव्हल्समुळे. किंवा आपण किती नाटकं केलीत, आपण कणकवलीत वगैरे आपण खूप प्रयोग केलेत, तर ती माणसं आपल्याला भेटतात. तर एक सबकॉन्शियसली ते होतं. त्याचा एकच मला भीती वाटत होती, जे मी सुबोधला सांगितलं होतं, की त्याचं ना कॅरिकेचर होऊ नये. कारण आपण जेव्हा एस्पेशली मराठी सिनेमात मला असं वाटतं, जेव्हा वेगळं डायलेक्ट आपण वापरतो ना, त्याचा एक कॅरिकेचर काहीतरी आपण करायला जातो. म्हणजे ते कोल्हापूरची भाषा असेल किंवा कुठलीही, तर माधव कसा बोलेल आणि माधवचं बोलणं हे बाबुलीपेक्षा वेगळं असेल का? आणि हो, त्याचं उत्तर हो असं आहे. कारण माझं शिक्षण झालेलं आहे आणि त्यातला मायक्रो न्यूआन्स म्हणजे त्याला एका माझ्यानुसार ते बेटर असं नाही आहे, पण माधवच्या नजरेत ते बेटर आहे. एक बेटर आयुष्य जगायचं आहे, एक कॉर्पोरेट आयुष्य जगायचं आहे, शहरात जायची इच्छा आहे, पण बाबाला सोडून जाऊ शकत नाही. तर अशा एका मनस्थितीत त्याचं टोन काय असेल, ह्या अनुषंगाने मी विचार करत करत, आणि जसं दिलीप काका म्हणाले तसं ते घडत जातं. मला असं वाटतं ते आपण सगळंच प्री डिसाईड आपण नाही करू शकत. प्लस प्रियदर्शिनी बरोबर जे माझे सीन्स होते, आमचे सीन्स मालवणीत नव्हते, कारण ती वेगळी भाषा बोलते. आणि जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा अनेक यंग लोक भेटली जे भाषा असे स्विच करत होते फार. म्हणजे माझ्याशी किंवा सुजयशी किंवा सुबोधशी बोलत असताना ते प्युअर मराठीत बोलायचे, आपापसात ते मालवणीत बोलायचे. पण वयस्कर लोकांशी ते वेगळं बोलायचे आणि आपापसात ते परत वेगळं बोलायचे. त्यामुळे त्याच्याकडे माझं बारकाईने लक्ष होतं. तर त्या अनुषंगाने प्रत्येक शॉर्ट कट झाल्यावर सुबोधकडे असं ओके ना, बरोबर, म्हणजे फ्रेमकडे बघतात प्लेबॅकसाठी, मी साऊंडकडे जाऊन मी परत ऐकत होतो. म्हणजे थोडक्यात आपण अगदी सुरुवातीला शिकलेलं जे असतो की बारकाईने लक्ष, असं तू जे शब्द वापरलास, कुठल्याही ॲक्टरसाठी ऑब्झर्वेशन हे सगळ्यात जे महत्त्वाचं असतं, ते तू शूटिंगच्या दरम्यान गुरु ठाकूर असो किंवा इतर माणसं असो त्यांच्याकडनं शिकत होतास. प्रियदर्शिनी, मला तुझ्याकडे यायचं होतं ते असं की वंदना ही व्यक्तिरेखा तुझी साकारलीस, त्याच्या आधी तुझी जी एक इमेज आहे, विशेषतः महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे, आणि ती उत्तम आहे, म्हणजे तू लोकांच्या घराघरात पोहोचलेली आहेस, परंतु त्या इमेजच्या पलीकडे जाऊन ही वंदनाची व्यक्तिरेखा होती. विशेषतः त्यातला शेवटचा सीन जो आहे तो तर वेगळाच होता. तर अशा पद्धतीची भूमिका करत असताना, ज्याला आपण म्हणतो की आधीची पाटी कोरी करून नव्याने काहीतरी करायला लागतं आपल्याला, तर तसाच विचार तू शूटिंगच्या दरम्यान किंवा त्याआधी किंवा कसा करत होतीस? हा विचार खरं तर मेकर्सनी केला माझ्याबद्दल. त्यामुळे मला प्रत्येक मुलाखतीत त्यांना धन्यवाद द्यायला आवडतं की वेगळ्या साच्यामध्ये एखाद्या ॲक्टरला पाहणं हे प्रत्येक ॲक्टरचं स्वप्न असतं की जे काम मी आत्ता करते, जी इमेज माझी आत्ता आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी ऑफर होणं.
तर आय एम ग्रेटफुल टू दीज त्रिमूर्ती. आणि मला खरं तर हास्य जत्रेमध्ये मी कशी काय आहे हा प्रश्न मला सुरुवातीपासून पडायचा. कारण की मी अशी काही विनोदी पर्सनॅलिटी नाही आहे. तिकडे सचिन गोस्वामी आणि सचिन मोटेंनी तिथल्या प्रत्येक अभिनेत्याला त्या सगळ्या स्किट फॉर्मॅटमध्ये युटिलाइज करून विनोद निर्मिती केली आहे. पण आमच्यातले बरेच जण असे हाडाचे विनोदी कलाकार नाही आहेत. वी आर ऑल ॲक्टर्स. तर आणि पुण्यामध्येच मी बरीच वर्ष थिएटर केल्यामुळे कमर्शियली माझी इमेज हास्य जत्रेतली प्रियदर्शनी म्हणून झाली. पण त्या व्यतिरिक्त पण बरीच कामं नाटकांमधनं केली होती. तर मी सुद्धा वाट बघत होते अशा एखाद्या भूमिकेची जी माझ्यातली वेगळी बाजू बाहेर काढेल. आणि दशावतारच्या निमित्ताने मी खूप वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आले. तर माझ्यातल्या ॲक्टरची भूक जागी झाली होती हे पात्र आल्यानंतर. हे कसं खाऊ आणि कसं गिळू असं झालं होतं. त्यामुळे मी तर वाट बघत होते त्या शेवटच्या सीनची की असं हो प्रत्येक ॲक्टरला की सिनेमातला तो एक सीन असतो अगदी बरोबर. जिथे जो आपला दिवस असतो असं एक. तर तशी मी वंदना साकारण्याची पण वाट बघत होते जेव्हापासून आमची मीटिंग झाली. आणि त्या सीनची पण वाट बघत होते. खरं तर त्या सीनचं एक मालवणी व्हर्जन मी ऐकवलं होतं सुबोधला की की हो म्हणजे काय साधारण कसं होतं? अरे बापरे ते 1-2 वाक्य आत्ता ऐकून नाही. दाखव ना. ह्यो सरमळकर आपले डोंगर बोडके करूक चाललो असं असं काहीतरी होतं. सॉरी आता मला सगळी वाक्य आठवत नाहीयेत. पण माझं असं म्हणणं होतं की ती माधवशी बोलताना एक भाषा वापरते. एक वेळ ती सोमण मास्तरांची मुलगी आहे त्यामुळे ती मालवणीत बोलत नाही आहे अख्ख्या फिल्मभर. पण तेव्हा ती त्या सगळ्या ती त्या जमावाशी बोलते, ती तेव्हा जमावाशी कदाचित त्या बोलते. त्यांच्या भाषेत बोलेल असं तुझा जसं विचार तो होता. म्हणाला की ते एकमेकांशी बोलताना भाषा स्विच करतात. बरोबर, अगदी बरोबर. तर मला असं झालं की सुबोधला तेव्हा वाटलंच अचानक की बाबा हे मालवणीत कसं वाटतंय किंवा असं नको व्हायला की आपण ऑप्शन दिला नाही. त्यामुळे मी एक परस्पर ट्रान्सलेशन करून घेऊन तिथल्या बाकीच्या कोकणातल्या कलाकारांची मदत घेऊन त्याच्याकडे गेले की हे तू एकदा ऐकून बघ कसं वाटतंय आणि बघ वाटलं तर हेही पाठ आहे माझं, हेही पाठ आहे, तू सांग. तर आय थिंक एक टेक झाला पण मालवणीत. नंतर तर म्हणून नाही नॉर्मलच. नाही पण निर्माता म्हणून आम्हाला किंवा दिग्दर्शक म्हणून सुबोधला आहे केव्हाही अशा पद्धतीचे अभिनेते आपल्याकडे असणं की जे स्वतः विचार करून काहीतरी स्वतःचा अभ्यास करतायत हे आमच्यासाठी केव्हाही चांगलं लक्षण आहे. या चित्रपटाचा विषय जो आहे त्या विषयाशी संबंधित असलेले नुलकर सर इकडे आलेले आहेत मुद्दामून. मला त्यांच्यासाठी काही प्रश्न विचारायचे होते की आपण बघितलं सिनेमामध्ये सुद्धा आणि इतर ठिकाणी सुद्धा आपण पाहतो जल, जमीन आणि जंगल या 3 विषयामध्ये जगभर आज लोकांना चिंता आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्याविषयी गंभीर प्रश्न निर्माण झालेत. तर तुमच्या दृष्टिकोनातनं अशी ही पर्यावरणीय आव्हानं आता तुम्हाला कोणती दिसत आहेत? आणि ह्या चित्रपटाचा विषय हा कोकणाशी संबंधित असल्यामुळे कोकण किनारपट्टीकडे किंवा तिकडच्या लोकांकडे तुम्ही आता कशा पद्धतीने पाहताय आणि तिकडचे काय मोठे प्रश्न तुम्हाला जाणवत आहेत? जल, जंगल और जमीन जे म्हणतो आपण त्यामध्ये जन आणि जानवर हे पण आता ॲड करूया आपण. कारण जनाची लोकसंख्या फारच वाढत चालली आहे आणि जानवरसुद्धा काही इकॉलॉजिकली अनव्हायबल पॉप्युलेशन झाली आहेत. म्हणजे त्यांच्या संख्यासुद्धा अशा काही काही झाल्या आहेत की ज्या आता व्हायबल नाही आहेत. म्हणजे आत्ताचंच उदाहरण आपलं जे आहे की बिबट्या येतोय पुण्यात सगळीकडे हिंडतोय, औंध, पाषाण, बाणेर एक मेट्रोचे नवीन स्टॉप्स करत चालला आहे तो असं बघतोय आपण. पण पर्यावरण असं म्हणतात की नेहमीच शेवटी येतं. म्हणजे मला आत्ता शेवटचा प्रश्न विचारला म्हणून नाही पण आमच्याकडे काय आम्ही नाटकवाली माणसं आहोत ना त्यामुळे आमच्याकडे आणि काशीनाथ घाणेकर आणि पर्यावरण. तर मला तेच सांगायचं होतं की ह्या नॅरेटिव्हमध्ये पर्यावरण हे सेंट्रल कॅरेक्टर आहे. म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात मोठा कलाकार हा निसर्गच आहे असं मी नक्कीच म्हणतो. तो निसर्गाला मूड्स आहेत. म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये त्याला वेगळा मूड असतो. त्यांनी मेकअप करतो. म्हणजे फुलाला येतो तेव्हा वेगळा मेकअप असतो, फळाला येतो तेव्हा मेकअप वेगळा असतो. त्याचे छोटे छोटे कीटक, फुलपाखरं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मेकअपपेक्षा काहीच कमी नाही. किंबहुना आपण मेकअप जो करतो हा त्यांच्याकडे बघूनच करतो. त्यामुळे निसर्गाला सेंट्रल ठेवून हा सिनेमा केलेला आहे आणि त्याला प्रचंड महत्त्व आहे.
नेचर इज वन ऑफ द की ॲक्टर्स अलॉंग विथ एव्हरीबडी ऑल ऑफ यू असं मला वाटतंय. म्हणजे हाच जर चित्रपट तुम्ही विचार करा की एखाद्या उजाड एरियामध्ये केला असता, एखाद्या खेडं घेतलं असतं मध्य महाराष्ट्राचं, तर किती वेगळा झाला असता. त्यामुळे निसर्ग हा सेंट्रलच आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये एक 2-3 प्रकारचे निसर्ग दिसतात. आत्ता आपण जे गाणं बघितलं त्याच्यामध्ये पूर्ण मानवनिर्मित निसर्ग, म्हणजे मानवाचा हस्तक्षेप असलेला निसर्ग म्हणजे शेती आहे. शेती, हॉर्टिकल्चर, नारळाची बाग वगैरे असं सगळं दिसतं. आणि जिथे बाबुली आत बसलेले आहेत तिथे तो जो निसर्ग आहे तो कोर एरिया आहे. म्हणजे तो अगदी प्राचीन तिकडे वनप्रदेश आहे किंवा जंगल आहे असं म्हणता येईल. आणि हे खरोखर फक्त तळ कोकणात आता राहिलेलं आहे. त्यामुळे ही जी तळमळ जी दाखवली आहे ना ह्या सिनेमातनं ह्या 2 कॅरेक्टर्सची, की सडे आता उद्ध्वस्त करतायत, आपल्याकडनं उत्खनन करून पोटातनं मातीत डोंगराच्या पोटातनं खनिज बाहेर काढतायत, तर हे आता सगळीकडे दिसायला लागलं. आणि आज आरवलीचं आपण वाचतोच आहोत काय चाललेलं आहे. आरवलीमध्ये हे खूप मोठं आहे. कसं आहे, हे डोंगर घाट माथे किंवा जंगल जे आहे याच्यामधली ऑब्व्हियस नैसर्गिक संसाधनं जी आहेत की म्हणजे लाकूड पाटा आहे, वनौषधी आहेत, माती आहे वगैरे वगैरे, खनिजे आहेत आणि पोटात खनिजे आहेत. ह्या सगळ्याला ना अर्थव्यवस्थेमध्ये बाजार मूल्य आहे. पण काही गोष्टींना ह्याच्यामध्ये बाजार मूल्य नाही, अदृश्य आहेत, पण हे अमूल्य आहेत. म्हणजे पराकोटीची ह्याची व्हॅल्यू आहे. आणि ते म्हणजे यातनं मिळणाऱ्या परिसेवा, या परिसंस्थेतून मिळणाऱ्या सेवा. म्हणजे उदाहरणार्थ ग्राउंड वॉटर रिचार्ज म्हणजे भूजल पुनर्भरणा म्हणा, किंवा जंगलामधनं कार्बन शोषण म्हणजे कार्बन सिक्वेस्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो, परागीभवन, पॉलिनेशनच्या सर्व्हिसेस, सीड डिस्पर्सलच्या सर्व्हिसेस, ह्या ज्या सर्व्हिसेस आपल्याला निसर्ग सेवा किंवा परिसेवा ज्या म्हणतो ना, ह्या अमूल्य आहेत. आणि ह्या पूर्णपणे तिथल्या स्थानिक लोकांना माहिती असतात. त्यामुळे जंगलाचं कॉन्झर्वेशनची व्हॅल्यू जी आहे ही टिंबरच्या व्हॅल्यूपेक्षा जास्ती असते त्यांना. म्हणजे हा विरोधाभास बघा. हां, आपल्याकडे जिवंत झाडाला बाजार मूल्यच नाही, पण झाड मेलं की त्याच्या लाकडाला किंमत असते. आणि तेच डोंगराचं आहे, तेच टेकडीचं आहे. आणि त्यामुळे जर मला असं वाटतं की ह्या चित्रपटाच्या मार्गाने जर लोकांना ही व्हॅल्यू जरी कळली आणि ती स्पष्ट दिसते, म्हणजे मला वाटतं सामान्य माणसाला ही व्हॅल्यू स्पष्ट दिसते, जेव्हा स्थानिक माणूस आक्रोश करतोय की हे फोडू नका, ह्याच्या पोटातलं काढून तुम्ही घेऊन जाऊ नका, कारण आज इथे असणं हे आमच्यासाठी जेवढं व्हॅल्युएबल आहे तेवढंच आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी व्हॅल्युएबल आहे. हे जेव्हा बाबुली सांगत असतो किंवा त्या पद्धतीने ते मांडणी करतो, ही म्हणजे आपल्याला अर्थव्यवस्थेत कळली नाही आहे का? आणि याचं उत्तर नाही असंच आहे. त्यामुळे आज जो ऱ्हास दिसतोय किंवा जो काय आपल्याकडे निसर्ग उरला आहे, आणि तळ कोकणात खरंच छान निसर्ग उरलेला आहे, याचं 1-2 महत्त्वाची कारणं म्हणजे या बऱ्यापैकी हा निसर्ग प्रायव्हेटली ओन्ड आहे. याच्यामध्ये फॉरेस्टेड एरियाज नाही आहेत. आणि ह्या प्रायव्हेटली ओन्ड निसर्गामध्ये आज बऱ्यापैकी कॉन्झर्वेशन झालेलं आहे. त्यामुळे मला खरोखर वाटतं ह्या सिनेमाची खूप आशा आहे की लोक ह्याच्यात अट्रॅक्ट होऊन तळ कोकणाचा गोवा होऊ देणार नाहीत. कारण ते भयानक आहे. मी खरं म्हणजे या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने जेव्हा कोकणात गेलो ना, तेव्हा तुम्ही म्हणाला तेच वाक्य खाजगीमध्ये म्हणालो होतो की लवकरात लवकर कोकणात जा. सगळ्या मित्रांना सांगतो मी, त्याचं गोवा होण्याच्या आधी जा. कारण भीती ती असते की हळूहळू ते सुद्धा कमर्शियलाइज व्हायला सुरुवात होते. आपण अजूनपर्यंत कोकण अजूनपर्यंत तरी जपलेलं आहे, ते अजून जपायला हवं. आत्ता सर म्हणाल त्याच्यात एकच गोष्ट ॲड करेन, म्हणाल त्याचं की कोकणातल्या ॲक्च्युली ना संस्कृतीचा तो भागच आहे निसर्ग जपणं किंवा स्वाभाविकपणे जपलं जाणं. म्हणजे बाबुलीची एक सवय आपण चित्रपटात आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला, जी मला माझ्या गावच्या आजोबा पणजोबांच्या गोष्टींमधनं समजली. ती म्हणजे कोकणातनं रस्त्याने त्यावेळेला ज्या पायवाटांवरनं माणसं जायचे, त्यावेळेला कुठेतरी पडलेलं एखादं आंब्याची बाट असेल, एखादं बियाणं असेल, एखादं नुकतंच आलेलं वनौषधीचं रोप असेल, तर ते टाकून द्यायचे नाही. ते तिकडे उचलायचे आणि त्यांच्या कापडी पिशवीत भरायचे आणि ते जाऊन जंगलात टाकून यायचे किंवा कुठेतरी खड्डा करून पुरायचे. आणि हे जेव्हा आम्ही त्यांना विचारलं, ज्यावेळेला आम्ही सुजय मी आणि ओंकारच आमच्या गावच्या घराला 100 वर्ष झाली म्हणून एक पुस्तक करत होतो आणि एक डॉक्युमेंटरी करत होतो, त्यावेळेला हा रेफरन्स कळला आम्हाला. आणि त्यातनं बाबुली उभं राहायला मदत झाली की ज्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की निसर्गाकडनं एवढं आपल्याला काय काय मिळतं, आपण त्याच्याकडनं घराचे वासे घेतो,
आपण त्याच्याकडनं सगळा सरण फाटा वगैरे सगळं घेतो, फळं घेतो. मग आपण काय, आपण जे त्याच्याकडनं घेतो ते त्याला परत देऊया, इतक्या स्वाभाविकपणे ते लोक ते करत होते. त्यांनी ते सगळं करत असताना याच्यामध्ये काहीतरी एक पर्यावरणीय त्यांचा काही अँगल दृष्टिकोन नव्हता वगैरे नव्हता. किंवा त्यांना असं त्यांचा वाटत तो एक नव्हतं. भाबडेपणा होता, साधेपणा होता. त्यांच्या जगण्याचा तो भाग होता. किंवा निसर्गाचे पण पूजन जे आहे, की आमच्याकडे कोकणात ब्राह्मण भोजन केलं जातं, ते ब्राह्मण या जाती व्यवस्थेशी संबंधित नसून वडाच्या खाली त्याला देव म्हणून केलेलं जेवण आहे किंवा गोठ्यातलं जेवण आहे, जंगलातलं जेवण आहे. तर हे निसर्गाशी रोजच्या जगण्याची जी अटॅचमेंट आहेत ना, त्याच्यामुळे ते टिकून राहिलं. अर्थात ते जर ती संस्कृती जर मोडली तर कदाचित तो ऱ्हास लवकर होईल असं मला वाटतं. दिलीप, परत तुझ्याकडे येतो. म्हणजे मला विचारायचं होतं की दशावतार करत असताना, तू दशावतारी कलावंत साकारत असताना, मगाशी बोलताना कोणीतरी म्हणालं की तू त्या कलाकारांना भेटला होतास, 1 वर्ष 6 महिन्या आधी जाऊन ती कला पाहिली होतीस, त्या कलाकारांना तू भेटला होतास. तर त्याचा तुझा अनुभव कसा होता? आणि चित्रीकरणादरम्यान तुला असा एखादा प्रसंग, एखादा कलाकार भेटला का की जे तुला कायम लक्षात राहील आता? पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की मला दशावतार या कला प्रकाराबद्दल फक्त ऐकून माहिती होती, मी कधीच पाहिलं नव्हतं. मी जायचो, पण कोकणात जायचो म्हणजे हॉलिडेसाठी किंवा शूटिंगसाठी जायचो. मी नारबाची वाडी आणि कुठलं पंचक, मर्डर मेस्त्री, विटी दांडू वगैरे असं बघायला म्हणून गेलो नव्हतो. ते या सिनेमाच्या निमित्ताने मला सुबोध, सुजय आणि ओमकारनी वगैरे तिकडे हे बघायला नेलं. नेरूरच्या देवळामध्ये मी पहिल्यांदा दशावतार काय प्रकार आहे हे बघितला मी स्वतः. आणि त्याच्यात एकूण स्वतःचा मेकअप स्वतः करणं, त्यांची एकूण अभिनयाची पद्धत, नृत्य, गाणी, बस सगळं मिळून जे काय ते करायचे आणि रात्रभर हे चालायचं. ते हे सगळं पहिल्यांदाच मी या सिनेमाच्या निमित्ताने अनुभवलं सगळं. आणि मग अर्थात सुबोध मला घेऊन गेले. त्यांचे रिटायर झालेले काही दशावतारी कलाकार होते अनुभवी, त्यांच्याकडे त्यांचे अनुभव सांगितले. मग त्यांच्या कार्यशाळा घेतल्या मी. त्यांची इथे ते आले होते, दादा राणे, ते इकडे मुंबईला आले होते. त्यांनी ते नाचायचे कसे, गायचे कसे वगैरे ते आम्हाला दाखवलं त्यांनी. ते सगळं ऑब्झर्व केलं मी. आणि अगदी प्रामाणिकपणे अजित तुला सांगायचं तर एकूण रंगभूमीवरचं माझं जे एकूण वावरणं आहे माझं, ते थोडंसं काय त्याला म्हणता येईल, नॅचरलिस्टिक स्टाईल ऑफ ॲक्टिंग किंवा मिताभिनय त्याला म्हणता येईल. आणि त्यांचं लार्जर दॅन लाईफ असं टोटल प्रेझेंटेशन असतं. सादरीकरण त्यांचं थोडंसं लाऊड असतं. कदाचित शेवटच्या रांगेत पोचावा अभिनय वगैरे थोडंसं ते लाऊड असतं. मग ह्याचा सुवर्णमध्य राखायचा प्रयत्न केला मी. मग विशेषतः अवतारामध्ये, म्हणजे बाबुली जेव्हा वेगवेगळ्या अवतारामध्ये जातो तेव्हा अगदी त्यांच्यासारखं करणं जमलं नाही तरी दशावतारी कॅरेक्टर आहे असं वाटावं असा प्रयत्न मी केला. आणि त्यांनी दशावतारी लोकांना ह्यांनी सामावून घेतला आमच्या सिनेमात. त्याच्यामुळे ती जवळ होते आमच्या. त्यांनी कामंही केले आमच्याबरोबर आणि काही सीन्स पण केले. आणि त्यांनी ॲप्रिशिएट करणं हे मला खूप मोठं कॉम्प्लिमेंट वाटलं. हां, तेच मी तुला विचारतो की सिनेमा बघितल्यानंतर, आपल्याला ट्रेलर आपण सगळेजण भेटले होते, सिनेमा बघितल्यानंतर त्यांच्यापैकी कोणाच्या तुझ्याकडे काय प्रतिक्रिया आल्या किंवा नाही? खूप भारावून त्यांनी हे केलं की आमचं प्रतिनिधित्व तुम्ही केलं. आणि ही दशावतारी कला हे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता त्यांच्यामध्ये जास्ती होती. ती अर्थात त्याला कारण सुबोध आहे. मी आपल्या बाबुली माध्यम होतं, बाबुलीच्या थ्रू त्यांच्या कला पोचल्या तिकडे. पण त्यांचं खूपच मला नव्याने बघायला मिळालं. आणि मला सगळ्यात आश्चर्य, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, प्रचंड अजूनही आश्चर्य वाटतं. म्हणजे आम्ही नाटक करताना आमच्या हातात स्क्रिप्ट असतं, आम्ही ती पाठ करतो. त्यांच्याकडे स्क्रिप्टच नाही, संहिताच नाही आहे. त्या आयत्या वेळेला ठरवतात की कुठलं आज कुठली कथा करायची. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे आणि हे सांगतात आज मी आज तू, आणि कुठेही अडखळत नाहीत, कुठे ओव्हरलॅपिंग नाही, कुठे गोंधळ नाही. सलग ते काय ते त्यांचे किती 4-5 तास, आता हल्ली किती 5-6 तास नाटक चालू असतं. हे कमाल आहे. रोज कथा वेगळी, संहिता नाही, हातात स्क्रिप्ट नाही, म्हणजे स्क्रिप्ट पाठच नाही, स्टोरी ठरवायची आणि त्या स्टोरीवर ते नाटक करतात. हा काय आचाट प्रकार आहे. त्याच्यामुळे असं मला वाटतं की नव्याने शिकायला मिळालं. ॲक्टर म्हणून सुद्धा एक हा नवीन प्रकार बघायला मिळाला. त्याच्यामुळे मला खूपच हा अनुभव अगदी लक्षात राहण्यासारखा होता.
सुबोध, मला तुला विचारायचं आहे, तू पण कुठल्या तरी मुलाखतीत म्हणाला होतास की बाबुली मेस्त्री या भूमिकेसाठी तू दिलीप प्रभावळकरची निवड केलीस. ती तू का केलीस? कारण तू म्हणाला होतास की आम्ही असा विचार केला होता की समजा दिलीप प्रभावळकर नाही म्हणाले तर आपण हा सिनेमा नाही करायचा. हो. तर तू ही भूमिकेची निवड करताना ह्यांचीच कलाकार म्हणून निवड काय केलीस? आणि त्या बाबुली मेस्त्रीचा जो बहुआयामी तो एकूण ते कॅरेक्टर जे आहे त्याचा लेखनामध्ये तू कसा काय विचार करून ते प्रत्यक्षात आणलंस? नाही, कथालेखन ज्यावेळेला दशावताराचं झालं, ज्याला कथा लिहिली गेली त्यावेळेला त्यात दिलीप प्रभावळकर असतील हा विचार करून ती लिहिली गेली नव्हती. पहिले कथा लिहिली गेली, पण कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर जे लख्खन जो एक प्रकाश पडला तो हाच होता की दिलीप प्रभावळकरांसाठीच लिहिल्यासारखा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाची निर्मिती जर व्हायची असेल तर दिलीप प्रभावळकरांना जाऊन भेटणं गरजेचं आहे. आणि आमची काही ओळख नव्हती, कधी एकत्र काम केलं नव्हतं, मी पहिलाच प्रयत्न करत होतो. पण मला बाबुली मेस्त्री या पात्रामध्ये एकतर वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचं जे सामर्थ्य लागतं असं सामर्थ्य असणारा नट असणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा आणि मेकअप्स आहेत हे सगळं कन्व्हिन्सिंगली करण्यासाठीची जी एक ॲप्टिट्यूड लागतं कलाकाराचं ते असणं गरजेचं होतं, ते कन्व्हिक्शन असणं गरजेचं होतं. आणि या सगळ्याच्याही पलीकडे कलाकार म्हणून ज्यावेळेला एक ऑनेस्टी असते ती ऑनेस्टी त्या पात्रामध्ये उतरते असं मला वाटतं. बाबुली मेस्त्रीमध्ये जी अर्नेस्टी, जी ऑनेस्टी आणि जो इनोसन्स आहे तो सगळा मला दिलीप काकांच्या सगळ्या भूमिकांमध्ये आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सारखा आयुष्यभर जाणवत आला होता. आणि म्हणजे त्यांनी केलेलं जे साहित्य लेखन जे आहे, म्हणजे बोक्या सातबंडे असतील, इतर सगळीच पुस्तकं असतील, याच्यामध्ये ती अर्नेस्टी, ती ऑनेस्टी, त्यांचा एक अवखळपणा, त्यांचा एक क्युरिओसिटी हे सगळं जाणवतं. आणि हे सगळं बाबुली मेस्त्रीमध्ये होतं. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने असं होतं की दिलीप काका जर याच्यासाठी तयार झाले तरच ही फिल्म होऊ शकते. अदरवाईज कुठल्या तरी दुसऱ्या कलाकाराकडनं ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील असं मला खरंच वाटत नव्हतं. आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियस चॉईस होता दिलीप प्रभावळकर. मेकअप करायला किती वेळ लागायचा? म्हणजे ॲक्च्युअल शूटिंग सुरू व्हायचं समजा सकाळी 9 वाजता किंवा 7 वाजता, तू मेकअपला किती वाजता बसायचास? नाही, बाबुलीचा मेकअप जास्ती वेळ लागत नव्हता, पण पण अशा या सगळ्याच प्रसंगात- अवतारामध्ये 1.5 ते 2 तास कमीत कमी 1.5 ते 2 तास लागायचे. तेव्हा कॉस्ट्युमचं वेगळा परत तेवढं पेशंटली बसायला लागायचं. पण मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे असं म्हणतात की उत्तम साहित्यामध्ये सत्याचा शोध असतो, तसं मला स्वतःला असं वाटतं की उत्कट अभिनयामध्ये स्वतःचा शोध असतो असं मला वाटतं की तो. कारण मी या आता प्रत्येक अवतारामध्ये तो उत्कटपणे तो जे एक्सप्रेस करत होता ते प्रत्येक अवतारामध्ये त्याचे एक्सप्रेशन, त्याचा आविष्कार हा वेगवेगळा होता. म्हणजे सुबोधने असं लिहिलेलं होतं ते की बाबुली जेव्हा हनुमानाच्या रूपात असतो तो हनुमान हा माधवचा आवडता आहे. माधव सारखा हट्ट करतो की हनुमान करा म्हणून तो जे रुसतो त्याला मी हनुमान करून दाखवतो त्याला. तर त्याच्यामुळे त्याचे प्लेझंट आणि असं आनंदी हनुमानाचं एक असं रूप आहे. यम हा घाबरवणार आहे, यम घाबरवणार आहे. युधिष्ठिर रुबाबदार आहे, युधिष्ठिराचा असा रुबाबदार ग्रेसफुल आहे. धृतराष्ट्राचा जो झलक आहे तो थोडा कॉमिक, त्याला थोडासा एक हे आहे की तो 100 मुलांची नावं सांगायला जातो आणि माधवला बघतो, माधव पण म्हणतो, तर तो त्याचं ते हे करणं ते थोडं कॉमिक दशावतारामधलं आहे. नरसिंह हा क्रूर आहे, म्हणजे तो पोट फाडतो. आणि मत्स्यावतार जो सगळ्यात पॉप्युलर झाला तो कोल्ड ब्लडेड किलिंग करतो, म्हणजे थंड डोक्याने ठरवून. तर ही सगळी एक्सप्रेशन्स चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला मी प्रत्येक अवतारामधलं एक्सप्रेशन एक नाही आहे. मी बाबुली बदलला तर तो वेगवेगळ्या तऱ्हेने बदलतो. तर म्हणून मला असं वाटतं की हे स्वतःचा शोध म्हणजे पुन्हा ते या वयात सुद्धा मी किती आहे, कुठपर्यंत आहे आणि काय करू शकतो, हे माझी शक्तिस्थानं काय आहेत आणि मर्यादा काय आहेत, हे स्वतःला जोखणं हे सुबोधमुळे शक्य झालं असं मला वाटतं. ते सुजय, मला परत तुझ्याकडे यायचं आहे की दशावतार हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या कसा मांडायचा, त्याची रणनीती तुम्ही कशी ठरवलीत? आजकाल जे डिजिटल प्लॅटफॉर्म थिएटर रिलीज करण्यासाठी निरनिराळ्या आपल्याला गोष्टी करायला लागतात,
त्याचा समतोल तुम्ही कसा साधलात आणि त्यामागची तुमचा अभ्यास कसा होता? मला वाटतं हा चित्रपट जेव्हा बनवायला घेतला तेव्हा आम्ही एका बाबतीत खूप क्लिअर होतो. मराठीत आम्ही जे बघत आलो होतो बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप उत्साहाने खूप मेहनतीने एखादा चित्रपट बनवतो, पण त्याच्या पुढची रणनीती ही ठरलेली नसते किंवा त्याच्याबद्दल विचार नाही होत किंवा ती लक्षात नाही येत की अरे ही खरं तर लोकांपर्यंत आणण्यासाठी आपल्याला काही काही गोष्टी कराव्या लागतील. मी तुला सॉरी इंटरप्ट करतो. माझ्याकडे एकदा एक जण भेटायला आले होते. मला म्हणाले माझ्याकडे एक सिनेमा तयार आहे, पण आता मी पुढे काय करायचं आहे? बऱ्याच लोकांना, निर्मात्यांना काही काही लोक जाऊन भेटतात, त्यांच्याकडे पैसे असतात म्हणून सांगतात की असा असा सिनेमा करायचा आहे, पण त्याच्यानंतर मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन यासाठी एक वेगळं बजेट लागतं, यासाठी एक वेगळी तयारी लागते. ही काही काही नवीन निर्मात्यांना माहितीच नसतं. सॉरी, तर तू बोल. याच्यातच थोडंसं ॲड करतो. काय झालंय की निर्माता हा त्याचं रोल काय हाच 90% लोकांना माहीत नाही आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की फायनान्स दिला म्हणजे तो निर्माता झाला, पण तसं नाही आहे. जसं एखादी फिल्म एक बाळ आहे, तर निर्माता हा त्याचा बाप आहे आणि दिग्दर्शक हा त्याची आई आहे. हा अगदी स्पष्ट त्याचं म्हणजे रोल हे आहे. आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही हे बनवायचं ठरवलं तेव्हा आमची जाहिरात ॲडव्हर्टायझिंगच्या बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे इथे विकास काका बसलेत, तर ह्या सगळ्याचं एक कुठेतरी एक पाठी बॅक ऑफ द माइंड एक कॉग्निसन्स होता की आपल्याला ही नुसतीच बनवायची तर आहेच, उत्तम बनवायची आहे, पण ती उत्तमरित्या लोकांपर्यंतही पोचवायची आहे. त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्ही खूप प्रत्येक गोष्टीबद्दल क्लिअर होतो की ही कोणत्या प्रकारच्या लोकांपर्यंत जाणार आहे, ही कशी जाणार आहे, ह्याच्यासाठी आपल्याला काय करावे लागतील. म्हणजे अगदी आमचं सुरुवातीपासून जसं मगाशी आपण एक विषय काढला की ही कोकणबद्दलची फिल्म वाटणार नाही ना लोकांना, किंवा खूप एक 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 प्रवाह असा होता की अरे मालवणीत तुम्ही फिल्म बनवताय, म्हणजे तसं पाहिलं तर आत्ता लक्षात घेतलं तर 60-70% ही फिल्म मालवणीत आहे, तर ती कोण पाहणार, कसं पाहणार. पण ह्याला मात करण्यासाठी आम्ही ती कशी म्हणजे आम्ही एक सर्कल्स ड्रॉ केले बेसिकली की ह्याचा पहिला टार्गेट ऑडियन्स कोण आहे. तर पहिला टार्गेट ऑडियन्स हा कोकणातला कोकणवासी आहे. मग त्याच्या बाहेरचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तर कोकणवासी आहे जो मुंबई पुण्याकडे स्थलांतरित झालेला, हा त्याच्यातला दुसरा टार्गेट ऑडियन्स आहे. तिसरा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, जो त्याच्या माउथ पब्लिसिटीने तिसऱ्यापर्यंत पोहोचेल. असे आम्ही कॉन्सन्ट्रेटेड सर्कल्सवरती काम करत 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 त्याच्यावरती गेलो. आणि ही सगळी तयारी होतीच, पण झी सारखं जेव्हा माध्यम बरोबर येतं त्यांनी आमची ही सगळी तयारी बघितली आणि ते म्हणाले की नाही, आम्हाला ही डिस्ट्रीब्युशन म्हणजे हा एक म्हणजे ॲडव्हर्टायझिंग आणि त्याचा मार्केटिंगचा भाग झाला, पण ही डिस्ट्रीब्यूट करणं, जास्तीत जास्त थिएटरपर्यंत पोहोचणं, मग ते कुठेतरी झीनी त्याची जबाबदारी घेतली. त्यांना त्याचा आवाका कळला आणि मग ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत थिएटर्समध्ये कशी दिसेल, त्याच्याबद्दल काय करता येईल. सो मला वाटतं की जेव्हा आपण स्ट्रॅटेजिकली एखाद्या गोष्टीकडे जातो तर ते करणं जास्त शक्य होतं. आणि आम्हाला आनंद वाटतो की आम्ही हा अगेन तेव्हा हा विचार असतो, तो ॲक्च्युअल एक्झिक्यूट होणं आणि त्याचा रिझल्ट येणं, हे त्याच्यात तफावत असू शकते, पण लकीली इथे आम्हाला त्याचं एक्झिक्युशन करताना आणि रिझल्ट पण आला त्याच्यातून बाहेर. सो अशा एक बेसिक थॉट प्रोसेसनी आम्ही मला वाटतं हे काम करत गेलो. मला एक सगळ्यांना सांगायचं आहे आणि हे ओशन फिल्म कंपनीचं खूप मोठं कौतुक आहे. एक दिवस सिनेमा संपलं सगळं शूटिंग आणि आम्हाला अपडेट्स यायचे की आता फर्स्ट कट तयार झालेला आहे, आता अमुक तयार आहे. आणि एक दिवस एक मेसेज आला जे माझ्यासाठी, आणि त्याच्याविषयी कधीच कोणी बोललेलं नाही आहे. मी हल्ली 2-3 इंटरव्ह्यूजमध्ये हे मी बोललो सिनेमा रिलीज झाल्यानंतर. पण जो आमचा टायटल अनाऊन्समेंट जो झाला तो कोकणात झाला, जत्रेत. आणि जे दशावतारी कलाकार आहेत त्यांचा सत्कार पण झाला. आणि आम्हाला एक दिवस मेसेज आला की हे आमचं पहिलं पब्लिसिटीचा इव्हेंट आहे, इथे कोणीही कास्ट मेन्शन होणार नाही, इथे मीडिया नसणार आहे, इथे सोशल मीडिया नसणार आहे. आणि माझ्यासाठी ते भयंकर इम्पॉर्टंट होतं, कारण अशा एका युगात आपण जगतोय जिथे विजिबिलिटीसाठी ना लोक वेडे होत आहेत. आणि एका इन्सिक्युरिटीच्या नजरेतून ते बघितलं जातं असं मला वाटतं. म्हणजे ते आहे, म्हणजे आपल्याकडे सगळ्यांकडे हे एक साधन आहे ना, फोन. तर अशा एका सेटअपमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी कोणाच्याही नकळत त्या माणसांच्या समोर, त्या मातीत, ज्या मातीतली ही सिनेमा आहे तिथे ते करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याचं जसं डॉक्टर म्हणाले की काही गोष्टी अमूल्य असतात, हे अमूल्य आहे. आणि हे मे बी एक कारण आहे की आपली फिल्म
खरोखर सक्सेसफुल झाली, कारण ते ब्लेसिंग्ज असतात, ते कुठून येतात आपल्याला माहीत नाही, ते कळत नाही. तर मला असं वाटलं की हे सांगावं, आणि हे खरंच ओशन, सुजय, ओंकार, सुबोध हे सगळ्यांचं खूप मोठं कौतुक आहे की तिथे आम्ही कोणीच नव्हतो गाजावाजा करायला, आणि ज्या मातीतली ही गोष्ट आहे तिथे ती झाली. तुम्हाला दोघांना कॉमन प्रश्न मला विचारायचा आहे, दोघांनी वेगवेगळी उत्तरं द्यावीत अशी अपेक्षा आहे की दिग्दर्शकासोबत काम करत असताना या भूमिकेबद्दल तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि या भूमिकेमुळे कलाकार म्हणून तुम्हाला नवीन काय मिळालं? पहिल्यांदा सिद्धार्थ, तू सांग. हां, मला हे शिकायला मिळालं की इनोसंट असणं, खरं वागणं, हे एका माणसाचं सगळ्यात मोठं सक्सेस आहे. उगाचच आपण काहीतरी सोंग घेऊन काहीतरी दाखवणं आणि शोबाजी करणं ह्यात मोठेपणा नाही आहे, कारण माधव तसा आहे. आणि त्याचं जे काय वागणं, बोलणं, तो खरेपणा जो होता, मी ते मिस करत होतो सिनेमात खरं. कारण अनेक वर्ष, एक 2-3 वर्ष अशी एक डिबेट चालू आहे की टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी आणि अमुक तमुक, आणि मी हे मिस करत होतो खरं. आणि असं वाटत होतं की चांगली मुलं हे आउटडेटेड आहेत का आता, पण तसं नाही आहे. तर कारण ती भीती असते ना आपल्याला एक ॲक्टर म्हणून की मी काय घेऊन आता एका इव्हेंटला जायला पाहिजे, आणि कोणाशी मी एंगेज केलं पाहिजे आणि कोणाशी मी नाही एंगेज केलं पाहिजे. ह्या सगळ्या नॉनसेन्स गोष्टी आहेत असं मला लक्षात आलं. आणि आपण आपल्या ट्रूथशी निगडीत आपण काम करत राहायला पाहिजे. आणि एक कलाकार म्हणून मी हे शिकलो की आपण इंटरव्हलमध्ये मेलो तरी पण आपण हिरो असू शकतो. तो मोठा चॅलेंज होता खरं. आणि शेवटपर्यंत आपला प्रेझेन्स तरी पण आपल्याला ठेवता येतं. खूप मुलींना वाईट वाटलं पण इंटरव्ह्यूला तू गेलास ते. अहो अजित सर, मी ना आता आय थिंक पुढचे 5 सिनेमे मी मरू शकत नाही, कारण इतक्या लोकांनी मला हे सांगितलं की सिनेमा वगैरे ठीक आहे पण आम्हाला नाही आवडलं, तू गेला असं खूप लोकांनी मला सांगितलं. तर पण नाही, पण जोक्स अपार्ट, हे मला लक्षात आलं की इट्स नॉट खरंच अबाउट स्क्रीन टाईम. आणि परत माधवला लोक मिस करतात कारण तो खरा होता. आणि हां, म्हणून तो हिरो आहे असं मला वाटतं. प्रियदर्शिनी, दिग्दर्शकाकडनं काय मिळालं तर सगळ्यात मोठी गोष्ट ही मिळाली की त्याने ठेवलेला विश्वास. कारण आधीच्या फिल्म सुरू व्हायच्या आधीचे काही दिवस आमचं बोलणं किंवा संवाद सुरू होता, पण फिजिकली मी प्रेझेंट नव्हते फार जास्त तालमींसाठी. आणि मी त्याचे सगळे टोन्स रेकॉर्ड करून घेतले होते माझ्या फोनमध्ये, तो ज्या पद्धतीने त्यांनी वाचन करून दाखवलेलं मला. तर इट वॉज काइंड ऑफ लाईक एकमेकांवर आहे विश्वास आणि सेटवर भेटू असं थोडंसं झालं होतं. तर त्याचं कौतुक की त्याने विश्वास टाकला माझ्यावरती आणि करून घेतलं काय ते काम. आणि नाही पण तुझं पण मला कौतुक वाटतंय की तू आत्ता जे सांगतेस की तो फोनवरती कसा बोलत होता, त्याचं टोन रेकॉर्ड करून त्या गोष्टी लक्षात ठेवणं, ही सिन्सिअरिटी पण आजकाल खूप कमी नटांकडे दिसते असं मला वाटतं. एनिवे, थँक्यू. आणि दुसरी गोष्ट की मी आत्ता पण नोट्समध्ये काढत होते की माझे मगाशी बोलताना विसरलं. त्यांनी मला पहिल्याच भेटीत सांगितलं की मला तू नॉन ग्लॅमरस हवी आहेस, याच्यात तुला काही मेकअप वगैरे असं मला नको आहे, जितकी तू नॅचरल दिसशील तितकं मला आवडणार आहे. तर माझा तर विरोधच असतो मेकअपला, त्यामुळे मी तर खूप एका पायावर तयार होते की हो चालेल. पण बऱ्याचदा असं होतं की सिनेमॅटोग्राफर्स आणि डिरेक्टर्स यांचं कॉम्बिनेशन अशा पद्धतीने असतं की एखादा ॲक्टर वेगळाच दिसतो स्क्रीनवरती, मग ते चांगल्याही अर्थाने आणि वाईटही अर्थाने. तर या सिनेमामध्ये मी जे काही दिसली आहे, जे काही लोक मला काय दिसली आहेस यार स्क्रीनवर असं जे काही म्हणतात, तर दरवेळेस मला या दोघांची, देवा सर आणि सुबोध या दोघांची आठवण होते, कारण त्यांनी त्या पद्धतीने वंदना या पात्राला ट्रीट केलं. तर हे ॲक्च्युली मी डिरेक्टर्स वर्क इन ॲक्शन हे पाहिलं सेटवरती.
आणि शिकायचं म्हटलं तर मला या अख्ख्या प्रोसेसमध्ये एकतर कोकण इंट्रोड्यूस झालं माझ्या आयुष्यात, जे की मी पुण्याची होते आणि माझा असा गावाशी वगैरे फार संबंध नाही. मी फार शहरी मुलगी आहे टू बी ऑनेस्ट. आणि गावाकडे मी फार दिवस नाही रमत. निसर्गात मी रमते, पण असं गावीच राहिले महिनाभर वगैरे असं माझ्या आयुष्यात कधीच नाही झालं आहे. तर त्यामुळे कोकण माझ्या आयुष्यात आलं आणि तळ कोकण आणि वेगळ्या पद्धतीने ते इंट्रोड्यूस झालं. म्हणजे सीन्सच्या आधी मी त्या मंदिरांमध्ये जाऊन बसायचे किंवा बऱ्याच दिवसांनी मांडी घालून जमिनीवर बसायचे. मातीचा स्पर्श झाला पायाला, जे अगदी AC ची सवय झाली आहे शहरांमध्ये आणि डोर टू डोर प्रवासाची सवय झाली जिकडे मातीच लागत नाही हाताला किंवा पायाला. तर हे काही म्हणजे हे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्याच्याने नाही, पण definitely नकळतपणे महत्त्वाच्या गोष्टी निसर्ग आपल्या आयुष्यात परत शिरतो. जसं ते म्हणाले की हा मेकअपच आहे जो निसर्गात आहे, तर बरोबर. तो मेकअप कुठेतरी आयुष्यात पुन्हा आला आणि जी काही मूल्य सिनेमातनं मांडली आहेत ती पण पुन्हा एकदा रिमाइंड झाली की हो, आपण मुळात पृथ्वीवर राहतो, हे सगळ्यात महत्त्वाचं सत्य आहे. मग आपलं करिअर, आयुष्य, बाकी सगळे रिलेशन्स वगैरे हे सगळं. तर आधी आपलं पृथ्वीशी काहीतरी नातं आहे, तर हे वा. पुन्हा एकदा आयुष्यात रिमाइंड झालं. व्हेरी नाईस. आणि एक अजून छोटीशी गोष्ट मला सांगायला आवडेल की निसर्गाबद्दलचं महत्त्व सांगणारा सिनेमा बनवताना जेव्हा आपण निसर्गात जाऊन शूट करतो, तेही 100-150चं युनिट घेऊन, तेव्हा खूप शक्यता असते की आपणच तो निसर्ग तिथला खराब करून तिकडनं ओढ पाडू निघतो. शकतो तो, मग ते बरोबर? प्लास्टिकचे बॉटल्स असतील, छोटे छोटे टिश्यूज असतील किंवा ज्या काही गोष्टी वापरल्या जात आहेत शूटिंग करताना, शूटिंगच्या दरम्यान त्याचा वापर असेल, तर त्याबद्दल पण अख्खी टीम खूप जास्त अवेअर होती की इथलं काहीही डिस्ट्रॉय न करता इथे शूट करायचं आहे. त्यामुळे अगदी एक एक झाड जे पायाखाली तुडवलं जाणार नाही एवढीही काळजी घेतली जायची. तर हे पण या टीमचं कौतुक आहे. आणि नुलकर सर, मला विचारायचं आहे की हे तर आपण इकडचं पश्चिम महाराष्ट्रातलं किंवा कोकणातलं आपण हे जंगल वगैरे पाहिलं, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ इथे सुद्धा आता एकूण भूजल पातळी घटण्याची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातलं हवा आणि पाणी, इथली प्रदूषणाची परिस्थिती गंभीर आहे. तर गंभीर आहे ते आपल्याला सगळ्यांना आता कळलेलं आहे, पण आता ह्याच्यावरती आपल्याकडे काही उपाय आहेत का? आपण त्या दृष्टिकोनातनं काय सुचवू शकता की आपण काय करायला हवं? म्हणजे इकडे असलेले नागरिकांना सुद्धा आपल्याला हे सांगता येईल तुमच्या माध्यमातून. काय करायला हवं म्हणजे आता खरं तर वेळ निघून गेलेली आहे काय करायला हवं याची, म्हणजे खरं सांगायचं तर. पण तरीही आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता आपण झाडे लावा झाडे जगवा हे म्हणजे इतका असा घिसापिटा वॉर क्राय झाला, गुळगुळीत झालेलं आहे. त्याला काही अर्थच राहिला नाही झाडे लावा झाडे जगवाला. कोणीही काही झाडं लावतं, कशीही झाडं लावतं, कुठेही लावतं. गवताळ प्रदेशात जंगल करायचा प्रयत्न करतं, मियावाकी प्लांटेशन करायचा प्रयत्न करतं. असे अनेक त्याच्यात मार्ग आहेत करायचे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की म्हणजे मला वाटतं की आपलं मगाशी प्रियदर्शनी जे म्हणाले ना की पृथ्वीशी नातं हे परत कसं एस्टॅब्लिश करता येईल, ही माझ्या मते पहिली पायरी आहे. जर ती तुम्ही गाठली नाही तर तुम्ही कितीही झाडं तुमच्या आयुष्यात लावा, ती नुसती तुम्ही दिखाव्यासाठी लावणार असतात, फेसबुकवर आपल्याला फोटो लावण्यासाठी लावणार असतात. आणि ह्याच्यामध्ये मग काय आहे की आत्ता आपण ह्या रेकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की अतिशय अप्रतिम देवराई होती एक तिकडची, आणि धामापूरच्या तलावाच्या बाजूचा भाग होता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र, वी आर ब्लेस्ड. आपल्याकडे खरोखर जवळजवळ काही 100 देवराया आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तर कुठल्या तरी देवराईत जायचं, तिकडचे प्रजाती काय आहे, स्पीशीज कॉम्पोजिशन काय आहे, डॉमिनन्स काय आहे, कुठल्या प्रजाती जास्ती दिसतात, कुठल्या कमी दिसतात, तिथे काय पडलेलं असतं, तिथे कुठल्या सीझनमध्ये फ्रुटिंग होतं, फुलोरा कधी येतो, हे बघणं, ह्याने तुम्हाला निसर्ग बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो. नाहीतर तुम्ही आपलं जाताना ट्रेनमधनं जाताना एखादं जंगल दिसतं, प्लांटेशन दिसतं, तुम्हाला प्लांटेशन आहे का जंगल आहे हेही कळत नाही. तर इथे बघितल्यावरती तुम्हाला स्पष्ट दिसतंय काय आहे ते. बरं, कोकणामध्ये काय आहे, कोकणाचं एक जॉग्राफिकल लोकेशन फारच अप्रतिम आहे. म्हणजे एका बाजूला सह्याद्री आहे पर्वतरांग उत्तरेपासून दक्षिणेकडे जाणारी, आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. म्हणजे एका बाजूला खाऱ्या पाणीचा अथांग सागर आणि दुसऱ्या बाजूला 6000 मिलीमीटरची पर्जन्यवृष्टी. त्या 6000 मिलीमीटर पर्जन्यवृष्टीची 3000 मिलीमीटर अरबी समुद्रात जाते, 3000 मिलीमीटर सिंधू सागरात गंगा सागरात जाते, म्हणजे बे ऑफ बेंगॉलमध्ये जाते.
तर ह्या मध्ये सापडलेला जो प्रदेश आहे ह्याला एवढं पाणी मिळालेलं आहे. इथला जो काळा पाषाण आहे, बॅसॉल्ट आहे. आत्ता एक पाण्याचा सीन होता, तिकडे खूप सुंदर बॅसॉल्टचे रॉक आहेत बघा. आणि जे कातळ म्हणतो ते सडे म्हणतो आपण, सडे, ते लॅटरायटायझेशन झालेलं असतं. म्हणजे प्रचंड पाऊस आणि खूप ऊन याच्यामुळे एक लाल सडा तयार होतो, ज्याच्यामध्ये आपण चिरा जांभा काढतो ते. तर अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी वनस्पती वाढते. म्हणजे त्या जंगलामध्ये जी वनस्पती आहे ती तुम्हाला बाहेर मगाशच्या गाण्यामध्ये दिसली नाही, किंवा ती धामापूरच्या तलावाला वेगळी वनस्पती होती. ह्या सगळ्या न्यूआन्सेस, आज जो खूप प्रचलित शब्द आहे न्यूआन्सेस बघणं निसर्गाचे, हे फारच महत्त्वाचे आहे माझ्या दृष्टीने. नाहीतर मग मी परत तेच म्हणतो की झाडे लावा, झाडे जगवायला काही उपयोग नाही. म्हणजे काय ते सहज करता येण्यासारखं आहे, पण निसर्गाशी संबंध, निसर्गाचं नातं जोडायचं असेल, धरतीशी नातं जोडायचं असेल, तर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आता दिलीप दादांनी आमच्या वाड्यामध्ये, सदाशिव पेठेत माझा वाडा आहे, तिथे साधी माणसाचं शूटिंग केलं आहे. आणि तिथे म्हणजे माझ्याकडे आजही सदाशिव पेठेमध्ये 6 प्रजाती आहेत कोळ्यांच्या. हे बघायला सुद्धा इतका आनंद वाटतो. आपण कोळ्याचं जाळं काढून टाकतो, पण कोळ्याचं जाळं काढू नका, कारण त्यामध्ये डास अडकतात. ही मी एक जाता जाता टीप देतो तुम्हाला. पण अशा इतक्या गोष्टी छान छान दिसू शकतात निसर्गामध्ये. तुम्ही इकडे जाताना फक्त वाघ दिसला नाही म्हटलं तर काय उपयोग आहे. इथे एखादा कोळी दिसला, एखादं फुलपाखरं दिसलं, एखादा सुरवंट दिसला, हे सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे आपण फार असे स्पेक्टॅक्युलर ॲनिमल जे म्हणतो त्यांच्या शोधात असतो, पण जे आपल्या समोर दिसत असतं त्याला आपण स्पेक्टॅक्युलर मानू शकत नाही. हे आज आपलं दुर्दैव आहे. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, पण तुम्हाला एखादा महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे का? कारण आम्ही चित्रपटाबद्दल बरंच बोललो. तुम्ही आज आमचे पाहुणे तुम्ही आहात, तर तुम्हाला या निमित्ताने या प्लॅटफॉर्मवरती आपला काही विचार किंवा आपलं मत काही मांडावं असं वाटतंय का? मी मत मांडण्या इतका फार मोठा नाही आहे, पण नाही तरी मला वाटतंय की आपल्या आयुष्यामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये निसर्गाचं काय महत्त्व आहे हे आपल्याला कळलंच नाही आहे. आणि आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये निसर्गाचं काय महत्त्व आहे हे स्पष्ट कळते. त्यामुळे आपण हे जाणून घेणं हे आजच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी हे अनिवार्य आहे. म्हणजे ह्याला पर्यायच उरलेला नाही आहे. तुम्ही फक्त एंटरटेनमेंट म्हणून निसर्गाकडे बघू नका. उन्हाळ्याच्या सुट्टीत वाघ बघायला जाऊ, समुद्रकाठी घर घेऊ किंवा नदीमध्ये बोटिंग करू, हा निसर्ग नाही. निसर्ग आणि आपण, म्हणजे आपण ती ग्रेसची कविता आहे ना, तसंच आहे. म्हणजे झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया, तसंच आहे ते. त्या पलीकडे काही नाही. मला वाटतं हा मुख्य मेसेज. अगदी शेवटचं तुमच्या दोघांना मला प्रश्न विचारायचा आहे की एक चित्रपट केल्यानंतर, निर्मिती ही तुमची पहिली होती, तिचं पण दिग्दर्शन पहिलं होतं. आता या अनुभवानंतर अगदी थोडक्यात मला सांगा तुम्ही की तुमच्या मनात पुढे काय कल्पना आहेत, काय पद्धतीने मराठी चित्रपट केला जावा, किंवा तुमच्या मनातल्या काय तुमची स्वप्न काय आहेत? नाही, मला वाटतंय की आपण सारखं म्हणत असतो, म्हणजे कुठेतरी एक ती ओरड होती की प्रेक्षक येत नाहीत सिनेमांना, मराठी सिनेमांना, हिंदी सिनेमांना जातं, मराठी सिनेमांना येत नाही. आमच्या सुदैवाने दशावतारनी ती खोडून काढलं की तुम्ही लोकांना द्या, लोक येणारच आहेत, रसिक प्रेक्षक येणारच आहेत. सो मला हे खूप मला वाटतं की मराठी इंडस्ट्रीला आता जे मगाशी सरांनी खंत दाखवली की यावर्षी 10च सिनेमे हे थोडेसे चालले, तर मला वाटतं की सातत्याने सतत लोकां थिएटरमध्ये येतील अशा प्रकारच्या कलाकृती आणत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आजच्या काळाची गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून काही तो खूप काहीतरी, म्हणजे आत्ताची आहे ना, लोकांची खरं तर खूप चांगली टेस्ट डेव्हलप झालेली आहे फिल्मबद्दल. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण म्हणायचो ना की मासिस सिनेमा चालतात किंवा एक प्रकारचा प्रेक्षक वर्ग हा एकाच प्रकारच्या सिनेमाला येतो, तसं तर नाही राहिलेलं. आम्हाला एक लक्षात आलं की आता लोकांना, तुम्हाला त्याच्यात तुमचं जे प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट चुकीचा शब्द आहे, पण जे तुमची फिल्म आहे त्याच्यात हे सगळं हवं. ती नुसतीच काहीतरी तुम्ही आळशी झालात ना फिल्म मेकर म्हणून, तर प्रेक्षक तुम्हाला तुमच्यापासून लांब जाणार आहे. सो तुम्हाला तो आळस झटकून तुम्हाला सातत्याने नवीन करत राहणं. आत्ताचा जमान्यात हा मल्टी स्क्रीनचा जमाना आहे. म्हणजे तुम्ही सिनेमा बघत असताना कुठेतरी इंस्टाग्राम चेक करत असता, यूट्यूब बघत असता, ह्याच्यातून तुमचं डोकं ह्या तुमच्या त्या सिनेमाकडेच लोकांचे डोळे गेले पाहिजेत. ह्याच्यासाठी ही आमच्या फिल्ममेकर म्हणून आमची जबाबदारी आहे, आमच्या सगळ्यांचीच, की कुठेही तो एक लेथार्जी येऊ नये.
सातत्याने आपण पहिलीच जी पहिल्या फिल्ममध्ये जी एनर्जी असते तशाच प्रकारची, त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त मेहनत करून आपण लोकांपर्यंत आणावं, अशा प्रकारची वाटचाल करायला हवी आणि ती करण्याचा प्रयत्न आम्ही करू. सुबोध. मला असं वाटतं की आत्ता जे सुजय म्हणाल त्यातलं महत्त्वाची सगळ्यात गोष्ट आहे की आपण प्रेक्षकांना गृहीत धरू शकत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की मेकर्स म्हणून आम्ही प्रेक्षकांना गृहीत धरतो की आम्ही काहीतरी आशयघन करतोय किंवा आम्ही काहीतरी असं सादर करतोय की वी आर एंटायटल्ड की प्रेक्षकांनी तो सिनेमा बघावा आणि त्याचं कौतुक करावं. तर आम्हाला प्रेक्षकांना गृहीत धरून चालणार नाही. मराठी चित्रपटांचं चांगलं होत नाहीये वगैरे ही जी ओरड चालते त्याच्यापेक्षा आपल्याला हे मगाशी मखदूम सर एक महत्त्वाचं वाक्य बोलले की चांगल्या चित्रपटाला भाषेचं बंधन नसतं. आणि हा चित्रपट निर्मिती होत असताना पहिल्या दिवसापासून सुजयच्या आमच्या सगळ्यांच्या मनात हेच होतं की आपण असा चित्रपट बनवायला हवा ज्या चित्रपटाला स्वतःची चित्रभाषा असेल आणि त्या चित्रभाषेला पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरपर्यंत येतील. जर सिनेमा व्यवसाय चालवायचा असेल तर त्याच्यासाठी लोकांना थिएटरपर्यंत आणणं ही आमची प्राथमिक गरज आहे. आणि एकदा प्रेक्षक थिएटरपर्यंत आले तर त्यांना सकस मनोरंजन दिलं नाही, त्यांचा 1 आणि 1 रुपया वसूल होतोय, मग त्या वसुलीचं म्हणजे त्याचे प्रकार वेगळे वेगळे असतील. बऱ्याच वेळेला असं वाटतं की गल्ला भरू चित्रपट म्हणजे वसूल मनोरंजन. तर तसं म्हणत नाही, कारण की मराठी प्रेक्षक हा अत्यंत प्रगल्भ आहे. त्याला चांगल्या वाईटाची जाण आहे, त्याला त्याची एक रुची तयार झालेली आहे. तर या सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला चित्रपट निर्मिती करावी लागेल. आणि त्याच्याही पुढचं सगळ्यात महत्त्वाचं की मराठीची स्पर्धा ही हिंदी, इंग्रजी आणि सदर्न फिल्म्सची असणारच आहे. ती आपण मान्य करायला हवी आणि ती मान्य करून त्या आपल्याला अवेलेबल असलेल्या रिसोर्सेसमध्ये, आपल्याला अवेलेबल असलेल्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर, आपल्याला अवेलेबल असलेल्या टेक्नॉलॉजीच्या जोरावर आपल्याला यांच्याशी थेट स्पर्धा करणं आणि त्यांच्याच कुवतीचे चित्रपट सातत्याने बनवत राहणं हे गरजेचं आहे. कारण तरच प्रेक्षकांचा आपल्यावर विश्वास बसेल, तरच प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरला येतील आणि मग इंडस्ट्री म्हणून आपण जे म्हणतो ती ग्रो होईल आणि तरच हा सगळा व्यवसाय म्हणून आपण याच्याकडे पाहू शकू. नाहीतर हे केवळ हौशी प्रकार म्हणून राहील. मला वाटतं अतिशय छान नोटवरती आपण आता हा कार्यक्रम संपवणार आहोत.